मुंबईत आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोलतो, तर तिथे आम्हाला लांबून असं काहीतरी जाणवलं, कोणतरी चालत येते, पूर्ण वाईट डोळे, आणि तो गावच्या लँग्वेजमध्ये बोलत होता. जर कोणाचे डोळेच दिसत नाही आणि तो आपल्याशी बोलतोय, बापरे. कर्जतमध्ये एक किल्ला आहे, तर तिथे असं झालं की जंगल जसं सुरू झालं ना, सो ती वेगळी वाईब मला एक जाणवायला लागली. तिथे कंटिन्यू ना मला फील होत आहे की इथून कोणतरी आपल्याला वॉच करतंय, इथून ना कोणाचा तरी चालायचा आवाज येतोय, हो, असं फील होत आहे. चकव्यात अडकलो असतो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर सुबोध आलेला आहे. भाई, कसा आहेस तू? मस्त. मला वाटतं आपण हा तिसरा पॉड रेकॉर्ड करतोय. त्याचं कारण हे आहे की तू जेव्हा येतोस तेव्हा एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी असतात आणि तो एपिसोड आणि आपल्या गप्पा एवढ्या रंगतात आणि लोकांना ऐकायला एवढं मजा येते. तर आज तू कोणत्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहेस? आता मुंबई अहमदाबाद हायवे आहे, ज्याला मुंबईत आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे बोलतो, आणि दहिसर टोलनाका क्रॉस वगैरे करून आपण अजून विरार साईडला आलो तर तो मुंबई अहमदाबादच हायवे. अहमदाबाद, बरोबर. तर त्याच विरारपासून थोड्या आसपास एक डॅम आहे तिथे, जसं लोणावळ्यात भुशी डॅम आहे किंवा अजून वॉटेवर भंडारदरा डॅम आहे. तर असा तो फेमस डॅम नाही आहे, असा डोंगराच्या खाली डॅम आहे तो. आणि बाजूला ना तबेला आहे खूप मोठा तिकडे, खूप असे 500-1000 तरी गाई म्हशी असतील तिकडे. तर मी जसं म्हटलं ना, आम्ही नवीन जागा एक्सप्लोअर करत असतो. 2017-18ची गोष्ट असेल. तर माझा जो पार्टनर आहे पुष्कर, तर त्याला ना मॅपिंग करायची खूप सवय. म्हणजे मॅपवर बघितलं, मग इथे जाऊ शकतो का, मग त्या रिलेटेड कोणी पुस्तकं लिहिली आहेत का जुनी, मग ती पुस्तकं वाचा, मग तर आमचं तो शेअर करणार, अरे आपण इथे इथे जाऊया का, असं. तर चला जाऊया असंच. एकदम मग आम्ही काय केलं, आम्ही 5 जण होतो. म्हणजे पुष्कर, मी, एक सनी मित्र आहे माझा, सनी होता, सागर म्हणून होता, आणि अजून एक आय थिंक वेदांग, तो पण वेदांग म्हणून मित्र आहे. असे आम्ही 5-6 जणं बाईक काढली आम्ही. सो आम्ही मुंबईवरून रात्री निघालो जेवून, म्हणजे लवकर जेवलो 9 वाजता. आणि 2017-18च्या आसपास ना, तुला आठवत असेल की तो फाउंटन हॉटेल आहे ना, तो रस्ता आणि तसं सगळं काम चालू होतं तेव्हा ना, ते खूप ट्रॅफिक लागायचं. त्यामुळे आम्ही लवकर निघालो जरा, आणि आम्ही टेंट वगैरे घेऊन निघालो. फाउंटन क्रॉस केला, खाडीचा पूल क्रॉस केला, आणि एक अर्ध्या पाऊण तासात आम्ही पोचलो त्या स्पॉटला. आणि तबेला होता. आणि कसं आहे की तबेल्यातली लोकांना लवकर झोपतात, ते थकतात दिवसभर ते गाई म्हशींना सांभाळून, आणि ते संध्याकाळी 7-8 वाजता झोपून जातात. तर आम्ही जेव्हा पोचलो ना, तेव्हा ते गाढ झोपेत होते. तर आम्ही असं म्हटलं का त्या डॅमच्या इथे जाण्याची पायवाट कुठून आहे, तर आपण चल कोणातरी उठवू. आम्ही त्यांना हिंदूतूनच विचारलं की भैया कैसे जाना है, असं. तर त्याने विचारलं क्यों आपको जाना है वगैरे असं. तर आम्ही त्यांना सांगितलं की हम लोग ऐसे माउंटन वगैरे त्यांना ट्रेकिंग म्हणजे काय माहीत नाही. आम्ही म्हटलं ऐसे पहाड़ वगैरे चढ़ते हम लोग और ऐसे नया जगह देखने वगैरे. मग त्याला तो बोलला ठीक आहे, अच्छे लग रहे हो आप. म्हणजे त्याने आम्हाला विचारलं असे, दारू वगैरे तो नाही पिना है ना. म्हणलं नाही. मग त्याने त्या तबेल्यातून एक पायवाट जाते ती दाखवली आम्हाला. तर मग त्याने सांगितलं की यहाँ से जाओ, बट कुछ आवाज नाही करना, आग वगैरे नाही लगाना. मग नाहीतर मग आम्हाला ओरडतील इकडची लोक की तुम्ही यांना का अलाव केलं असं. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. तर आम्ही टेंट लावले, गेलो. आणि ते कसं आहे ना, तू बीचवर गेला असशील ऑब्व्हियसली, लाटा कशा येतात, आवाज येतो. सो तसं तो डॅमचा किनारा आहे, चारी बाजूने असं, म्हणजे गवताचं थोडी जागा आहे अशी, खाली उतरते आणि मग पाणी सुरू होतं. तर आम्ही म्हटलं चल इथे आपण लावू टेंट. आणि तिथे मी जसं म्हटलं, तो टुरिस्ट स्पॉट नाही आहे, त्यामुळे कोणी जात नाही तिथे. आणि ती अशी ओसाड जागा आहे एकदम, अंडररेटेड. म्हणजे कोणाला माहीतच नाही आहे. मे बी आसपासला राहणारी लोकांना सोडून कोणाला माहीत असेल असं मला वाटत पण नाही. तर मग तिकडे आम्ही असं 2-3 तास टेंट लावून गप्पा वगैरे मारल्या. आणि आम्ही पण बऱ्याच टायमाने भेटलेलो. 1-2 वाजता आम्ही झोपायचं. म्हटलं चला आता टेंट लावलेत, झोपू आणि सकाळी लवकर उठून जाऊया रिटर्न. आता परत ते ट्रॅफिक वगैरे लागायला नको, कारण उशीर झाला ना, एकदा 9-10 वाजून गेले ना, मग विकेंडला तुला बऱ्याचदा भाईंदरची खाडी आहे ना, नायगाव भाईंदरची खाडी, त्या ब्रिजवर ट्रॅफिक जॅम होतं. तर म्हटलं ठीक आहे. तर तेव्हा झालं असं की टेंटमध्येच, म्हणजे मी झोपलो आहे टेंटमध्ये, आणि 2 टेंट होते, 6 जण होतो आम्ही, आणि असे समोर टेंट लावलेले आम्ही. म्हणजे असं
थोड्या डिस्टन्सवर. आणि मला स्वप्नामध्येच हे तीच जागा दिसते. म्हणजे स्वप्नामध्ये मला जे आम्ही तिथे असताना बघितलेलं ना तीच जागा सगळी मला स्वप्नामध्ये दिसते. आणि स्वप्नामध्ये मला हेही दिसतंय की मी टेंटच्या आत झोपलो आहे. आणि माझ्यासाठी ते नॉर्मल होतं एकदम. म्हणजे मला असं कदाचित स्वप्नात वाटत असेल की मी झोपलोच नाही, हे कंटिन्यू सेशन चालूच आहे आमचं ते. आणि लिटरली त्या टेंटमध्ये आता समजा मी झोपलो आहे किंवा तू असं पाठ टेकवून झोपला आहेस, तर तुझ्या इथे कोणतरी 2 जण येऊन उभे राहिले. सो तू याच अँगलने बघणार ना त्यातनं. तो झोपले तर हां बरोबर थोडं. तू झोपलायस आणि 2 जण माणसं येऊन उभे आहेत. सो मला असं दिसतं मी टेंटमध्ये झोपलो आहे आणि टेंटच्या आकाराचे हाईटचे हार्डली तुझा टेंट केवढा असेल की आता मी बसलो आहे तर माझ्या बसल्यावर एवढा उंच असतो हां आपल्याला. बरोबर हां. बरोबर टेंट छोटाच असतो. म्हणजे मी पकडून जातो तर 3 ते 3.5 फूट जास्तीत जास्त उंच असेल. हां, तर तेवढ्या आकाराची मला स्वप्नामध्ये माणसं दिसतात. एक बाई आणि माणूस असं कपल. गावाकडे कसं शेतावरून लोक येतात, साधे कपडे असतात, शेतात काम करून आले मळलेले कपडे तसे. आणि ते बाई पण ती साधी साडी आणि एकदम साधी माणसं गावची. आणि त्या माझ्याकडे बघतायत. हे स्वप्न होतं सगळं. म्हणजे तुम्ही असं म्हणू नका की रिअल याने बघितलं आहे, मी स्वप्न सांगतो की. आणि ते बघतायत आणि आमचं आय कॉन्टॅक्ट होतं. आणि असं पण नाही माझी झोप मोड होते, मी गाढ झोपेतच आहे, स्वप्नच चालू आहे. आणि एका पॉईंटनंतर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ही आमची जागा आहे, तुम्ही प्लीज इथून निघून जावा. आणि मला माहीत नाही मी स्वप्नात आहे, मला वाटतं की रिअल चालू आहे. आणि मी ते सांगायचा प्रयत्न सुरू झाला मग माझा. कधी कधी तुझं झालं असं की तू स्वप्न बघतो, तू उठण्याचा प्रयत्न करतो पण तू उठू नाही शकत आहे असं. मग तेव्हा आपल्याला गैरसमज होतं की कोणीतरी गळा दाबून ठेवला आहे किंवा कोणीतरी नाक दाबून ठेवलं आहे, कोणीतरी बॉडी एकदम हां. जड होता, अंग जड हो होतं. तसं. माझ्या बाजूला 2 मित्र होते, मी उठवण्याचा प्रयत्न करतोय की अरे उठा, पण काहीच होत नाही, म्हणजे मुवमेंटच होत नाही काय. परत त्यांनी सांगितलं की ही आमची जागा आहे, आम्ही तुम्हाला विनवणी करतोय, प्लीज निघून जावा, कृपा करून निघून जावा. आणि मी जो असा मोठा श्वास घेऊन उठलो ना तेव्हा मी खरोखर उठलो आणि बघतो तर अंधार आहे, रातकिड्यांचा आवाज आहे. आणि मी जसं 1-2 मिनटापूर्वी तुला म्हटलं की समुद्राच्या लाटांचा कसा आवाज येतो तसा त्या लाटांचा आवाज येत होता. का की रात्री वारा सुटलेला आणि ते धरणातलं पाणी आहे ना त्याचं किनाऱ्याला येत होतं. तर तो वारा सुटला आणि बघतो तर माझ्याकडे तेव्हा ते जी शॉकचं घड्याळ होतं आधी. म्हणजे तू असा हात केला तर ते लगेच लाईट पेटायची, म्हणजे तू आपल्याला बटन दाबायची गरज नाही, मुवमेंट गेली तर लाईट पेटणार. तसं तर बघतो तर 3:45 झालेले. तर आम्ही झोपून हार्डली 1-1.5 तासच झालेला. नंतर मी म्हटलं आत्ता कोणाला काय सांगायला नको की कदाचित ते पण झोप मोड होईल त्यांची आणि त्यांना पण असं भीती वाटायला नको. मग मी जागाच होतो, म्हणजे मी झोप लागलीच नाही. आणि उजाडल्यावर मग सकाळी आम्ही फोटो वगैरे काढले, तेव्हाचे फोटो आहेत, मी पाठवेन तुला, ते तू व्हिडिओमध्ये टाकच. नंतर मी सकाळी सांगितलं मित्रांना असं असं झालं. आणि आम्ही जसं तबेल्यात परत आलो ना, रिटर्न निघालो आम्ही 7-7:30ला निघालो. आणि जाताना एक माणूस भेटला तिथे. त्याला रँडम मग मी विचारलं की काय आहे डॅमला कोण का येत नाहीत किंवा मग असं फेन्सिंग का केलं आहे किंवा इथे वॉचमॅन पण का नाही आहे असं. मग ते म्हणाले की कदाचित असं असू शकतं की हे आता हे मी पर्टिक्युलर त्या डॅमचं नाही सांगत आहे, ऑल ओव्हर जिथे धरण बनले अशा ठिकाणी गावाच्या गावं उठवली जातात बऱ्याच. त्यांना त्या मोबदला मिळतो जो काय तो, असंच कोणी जबरदस्ती नाही उठवणार, कारण ते गव्हर्नमेंटच्या अंडर प्रोसेस होते. पण आता समजा तुला कोणी येऊन जबरदस्ती नाही पण म्हणतं आहे की बाबा तू एवढे पैसे घे आणि तुम्ही हे गाव उठवा आणि तिथे जावा दुसरीकडे. सो कुठे ना कुठे तुझा जीव त्या जागेत अडकलेला असणार. तुझी ती शेती असेल किंवा तुझं ते वडील जे म्हणतात ना वाडवडिलांचं घर असेल. तर त्या माणसाने मला ते रिझन दिलं की अशा ठिकाणी कदाचित असं झालं असेल की त्यांची जमीन असेल ती, आणि ती जमीन त्यांच्या नकळत किंवा मग त्यांना मनाविरुद्ध ती द्यावी लागली असेल धरणासाठी. किंवा बऱ्याच डॅममध्ये आधी गावं असायची, तू आता बघशील ना गुगलवर किंवा मग आपल्या बातम्यांमध्ये पण दाखवतात, कुठलं तरी धरणातलं पाणी सुकलं आणि मग ते मंदिर बाहेर येतं. सो त्याच्यामागे ते कॉन्सेप्ट आहे, कुठेतरी धरण बनण्याच्या आधी तिथे वस्ती असते आणि मग ते उन्हाळ्यात वगैरे धरणातलं पाणी आटलं ना मग ते मंदिरं बाहेर येतात किंवा मग आपल्याला ते अवशेष दिसतात की इथे काहीतरी होतं आधी. सो ते म्हणाले की त्यांनी ते साईन दिली तुम्हाला आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट नसतं केलं ना तर मग कदाचित ते त्रास झाला असता. पण मी जसं म्हटलं ना मला ते
जोपर्यंत स्वप्नात होतो ना तेव्हापर्यंत मला कळतच नव्हतं की हे काय चालू आहे. मला लिटरली असं वाटलं की कोणतरी गावातली साधी माणसं आली 2 आणि ते आम्हाला बोलतात निघून जा इथून. मी घाबरलो कुठे की जेव्हा मला उठण्याचा प्रयत्न होतो तेव्हा मी उठूच नाही शकत आहे. तसं सो अशा गोष्टी असतात म्हणून कदाचित अशा ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स लावलेले असतात. ह्याला जोडून मी एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स सांगेन. आत्ताच म्हणजे आता आपण बुधवारी शूट करतो आहे, गुरुवारी, आणि 4 दिवसांपूर्वी आपलं जेव्हा फोनवर बोलणं झालं मी तुला म्हटलं की मी आता ट्रेकला चाललो आहे, कदाचित त्या ट्रेकचा काहीतरी एक्सपिरियन्स मिळेल आणि मी त्याचं माझं इन्स्टावर एक क्लिप पण बनवून टाकली आहे. बरं. तो कर्जतमध्ये एक किल्ला आहे. कर्जत स्टेशनवरून 1 तास लागतो त्या किल्ल्याला जाईपर्यंत. मी मुद्दाम नावं नाही घेत कारण बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या जातात वगैरे तसं. आणि सह्याद्री डोंगररांगेच्या पायथ्याला तो किल्ला आहे. त्या किल्ल्यावरून एक धार अशी पवनचक्क्यांकडे जाते वरती आणि त्या किल्ल्याच्या आसपास कसं आहे ना की पायथ्यातून तू जर सह्याद्रीचे डोंगर चढून वरती जातोस वर, जसं कर्जत हा तालुका रायगड जिल्ह्यात आहे, वरती त्याच्या पॅरलल वरती पुणे जिल्हा आहे. सो ह्याला सह्याद्रीची डोंगररांग जी आहे गुजरात बॉर्डर सापुतारापासून ते आपली केरळ त्या भागापर्यंत पोचली आहे. महाराष्ट्रात जेवढा पार्ट येतो आपण त्याला सह्याद्री म्हणतो, तशी ती डोंगररांग वेस्टर्न घाट नावाने ओळखली जाते. तर या भागात बरेच गडकिल्ले आहेत. तर आम्ही काय करतो ना, हिवाळा किंवा पावसाळा असेल ना, तर अशा ज्या पायवाट आहेत घाटवाटा त्या एक्सप्लोअर करतो किंवा तिथे लोकांना घेऊन जातो. पावसाळ्यात त्या सगळ्याच शक्य नसतात किंवा मोठमोठे वॉटरफॉल्स वगैरे असतात. हिवाळ्यात आम्ही नाईट ट्रेक करतो. एका रूटने वर चढायचं, 1-2 किलोमीटर वर पॅरलल चालून दुसऱ्या रूटने खाली यायचं. पण आता आम्ही उन्हाळ्यात काय केलं की पूर्ण न चढता 50% वर चढायचा आणि मध्ये पदर म्हणतात, एक पदर म्हणजे आता समजा हा डोंगर ना सलग असा नसतो, तो असा आहे, मग मध्ये अशी एक जागा आहे, मग तो असा आहे. सो ही मधली जागा आहे ना पदरातली, त्याला जास्त डेन्स फॉरेस्ट असतं. कारण काय होतं की तुझं जेवढं पाणी वाहून येतं ना या मधली माती खेचून घेते. त्याला वेळ मिळतो जास्त. हां, आणि त्यामुळे ते मराठीमध्ये सदाहरित वन म्हणतात त्याला, किंवा मग वर्षावन आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यात काय होतं की समुद्रापासून जी ढग किंवा जे येतं ना वारा, तो हे माउंटन अडवतात आणि रात्रीचं ते ड्यू जे असं दव, त्यामुळे ते जंगल आहेत ना ते उन्हाळ्यात सुद्धा हिरवेगार असतात. सो आम्ही असा प्लॅन आखला की एका पॉईंटने ट्रेक चालू करायचा, कधी सॅटर्डे संध्याकाळी 6 वाजता. सो आम्ही दुपारी दादरवरून ट्रेन पकडली तर 4 दिवसांपूर्वी आणि 4-4:30ला कर्जत स्टेशनला पोचलो. 6 वाजता ट्रेक सुरू करायचा होता. तो मूनलाईट स्पेशल असंच मी नाव दिलं आहे त्या ट्रेकला. तर जवळपास 20 ते 25 किलोमीटर ट्रेक होणार होता तो, कारण तो असा पूर्ण चढून पूर्ण वळसा आहे असा डोंगरातून. तर आम्ही स्टार्टिंगला कलिंगड वगैरे कापून खाल्लं, कारण उन्हाळ्यातले ट्रेक ना कलिंगड खाल्लं, मस्त एनर्जी आली. एका वरच्या पहिल्या गावापर्यंत 7-7:30 वाजता पोहोचलो. तिथल्या गावातल्यांनी आम्हाला वेड्यात काढलं की एवढ्या रात्री कशाला जाते, आम्ही पण जात नाही. तर आम्ही त्यांना समजवलं की आम्ही गावात ओळख वगैरे काढलेलीच आणि काही लोक ओळखतात मला तसे. तर आम्ही सांगितलं ना आम्ही नेहमी येतो, रात्री पहिल्यांदा जातो आहे, पण याच्या आधी 2-3 येऊन गेलेलो असं एकदम रात्री नाही, 7-8 वाजता संपवलेलं. पण पायवाट माहिती आहे, तुम्ही काही घाबरू नका. आणि तो जो एंडचं गाव दिसतंय लांबून डोंगरातून, तिथे पोचायला आम्हाला 6-7 तास लागणार होते. म्हणजे तिथे तू बसलायस, इथे मी बसलो आहे, तो स्टार्टिंग पॉईंट आहे, हा एंड पॉईंट आहे. पण तुला असं जाऊन पूर्ण असं वळसा मारून इथे यायचं आहे. असं तू इथून डायरेक्ट चालत येशील ना बेसने तर तुला 5-6 किलोमीटरच पडतील, पण तुला पूर्ण असं वळसा मारून यायला. तो आमचा शेड्यूल कसा होता, 6 वाजता ट्रेक चालू करायचा. 12 जणं होतो आम्ही, त्यात 3 मुली होत्या. हे सगळे एक्सपिरियन्स ट्रेकर्स होते आणि अशा ट्रेकला ना एक्सपिरियन्स ट्रेकरच लागतात. टॉर्च वगैरे सगळे, रात्रीचा टिफिनचं खाऊ आणि जिथे एंड होणार होतं ना त्या मित्राला सांगून ठेवलेलं आम्ही रात्री किती वाजता येऊ माहीत नाही, तू चटाया वगैरे काय असतील ना ते बाहेर काढून ठेव, आम्ही तुझ्या अंगणात झोपू रात्री आल्यावर. तर तिथे असं झालं की जंगल जसं सुरू झालं ना, सो ती वेगळी वाईब मला एक जाणवायला लागली. कारण सगळ्या गावकऱ्यांनी मला विचारलेलं की का जात आहे तुम्ही रात्रीचं. आम्ही म्हटलं दिवसाचं पॉसिबल नाही ना, तर म्हटलं रात्रीचं आपलं आणि पहाटे ट्रेक संपवून रिटर्नची 8-9 वाजताची ट्रेन पकडू. जंगल जसं डेन्स होत गेलं ना, मी पुढेच चालत होतो. आणि कसं आहे ना, आमची ट्रेकिंगची स्टिक असते, हायकिंग पोल म्हणतात त्याला,
आपण एखादा चढ चढतो ना तेव्हा ती कामाला आहे कशी. गावाला आपले वयस्कर लोक काठीचा आधार घेत चालतात, तसंच आपल्या डोपरांवर प्रेशर येत नाही. तर ती स्टिक मी का ठेवलेली, कारण कसं असतं ना की तिथे एकदा काय त्या गावापर्यंत चढलो आम्ही, मग त्या जंगलातून वळसा जो मारायचा होता तो फ्लॅट वॉक होता, पण एन्ड्युरन्स, तुमचे पाय दुखणार किंवा तुम्हाला कंटाळा येऊ शकतो तसं. पण आपण जेव्हा काठी आपटत चालतो ना, तर जंगलातून पायवाटेने चालताना जे रेप्टाईल्स असतात, जसं साप, विंचू किंवा इतर सरपटणारे प्राणी, ह्यांना ना आवाज येत नाही. हे व्हायब्रेशन्स फील करतात त्यांच्या स्किनमधून किंवा अजून त्यांचं व्हायब्रेशन्स फील करतात. आणि आपण जेव्हा चालतो किंवा काठी आपटतो ना, त्या व्हायब्रेशनने ते, आता मी इथे चालतो आहे ना, इथे काठी आपटली, ते एक 50-100 फूट लांबून असते, ते त्यांच्या वाटेला, मी माझ्या वाटेला. आणि जर एखादा रात्री प्राणी असेल जंगलात तर तो आधीच अलर्ट होईल किंवा लोक येत आहेत किंवा मग आपला आमनासामना होत नाही. आणि आपल्याला पण नको आहे की एखादा प्राणी आपल्यामुळे त्याला त्रास होतो. तर मी पुढे चालू होतो, बॅक लीडला पुष्कर होता, वॉकी डॉकी होते आमच्या हातात, आणि गावातल्यांचे पण नंबर होते, या गावातल्यांचे पण त्या गावातल्यांचे पण, ज्याच्याकडे आम्ही चहा पिऊन निघालेलो त्याचा, आणि जिथे रात्री झोपायला जाणार होतो त्याचं. आता त्या ह्याच्यात कसं, मी जसं म्हटलं ना, टोटल 20 किलोमीटरचा आमचा ट्रेक झाला. प्रत्येक 2-3 किलोमीटरना टेरेन चेंज होत होता. टेरेन म्हणजे काय म्हणू शकतो आपण, की जंगलातला प्रकार. इथे तुला डेन्स फॉरेस्ट दिसतंय खूप, पायवाटेला पालापाचोळा पडला आहे का, कारण तिथून कोणी येत जात नाही. तर रेग्युलर वापरातली पायवाट आहे ना, तर ते पालापाचोळा बाजूला होत होतो. आणि पुढे जातो आहे ओसाड, आणि मग झाडांना पानं नाही. मग अजून पुढे जातो आहे तर मग करवंदीची जाळी. सो असं टेरेन चेंज होतं ना, आणि कुठेतरी मला फील होत होतं की जसं गावातले बोलले की का जात आहे, काय जात आहे, तर आपल्याला क्युरिओसिटी असते की का विचारतात लोक, असं अनसेफ तर नाही ना, असं. मग डोक्यात नको नको ते विचार येतात की कोणी आपल्याला फॉलो करतंय का, किंवा आजचा दिवस किंवा चांगला आहे का. किंवा मग पुढचं कसं होईल आपलं. पण आम्हाला वेळेत पोचायचं होतं, आणि पायवाट मला, पुष्करला आणि आमच्यासोबत एक जण आलेले, त्यांनासुद्धा माहीत होती. आम्हाला माहीत आहे कुठे पायवाट चुकलं, एक तर शोधा, पुढे जावा, नाही तर आलं पावली मागे, जास्त रिस्क नाही, मागच्या गावात चला. कारण आम्ही कुठे असं एक्स्ट्रा सामान ठेवलं नव्हतं गावामध्ये. तर तिथे कंटिन्यू ना मला फील होतं आहे कोणतरी चालतं आहे सोबत, इथून कोणतरी आपल्याला वॉच करतं आहे, हो, असं फील होतं आहे. आणि ना तिथे जी झाडं पण तोडलेली ना, पांढरी झाडं असतात, मी तुला दाखवेन फोटो, किंवा त्याला घोस्ट ट्री असं कॉमन लोक म्हणतात. ती पांढरी झाडं मध्येच अशी उभी आहेत, किंवा ते तोडून ठेवलं आपल्या उंचीच्या आकाराचं, आणि असं बऱ्याचदा होत होतं. आणि एका ठिकाणी काय झालं ना, मी पुढे चालत असताना ती पायवाट संपली, म्हणजे कुठे गेली कळलंच नाही. आणि आमचं असं झालं की बापरे, आता काय करायचं. सगळे एकत्र जमले, बाकीच्यांना मी सांगितलं, मागे पुष्करला पण सांगितलं वॉकी डॉकीवर, की पायवाटेचा प्रॉब्लेम आहे, जरा पुढे हे लोकांना एकत्र ठेवूया, पायवाट सापडतच नाही आहे. रात्रीचे किती वाजले असेल, आम्ही ट्रेक चालू करून झालेले 6 वाजलेले. मध्ये अर्धा 1 तास आम्ही हॉल्ट घेतला एका गावामध्ये. नंतर समजा आम्ही 8 वाजता ट्रेक चालू केला ना, सो आम्हाला 10:30 वाजून गेलेले, म्हणजे 2.5 तास आम्ही चालून बऱ्यापैकी कवर केलेलं. तर तिथे पायवाटच सापडत नाही आहे. सो आम्ही काय केलं की सगळ्यांनी शांत राहा, पुष्कर, मी आणि अजून एक जण, ते उदयदादा म्हणून आहे, आम्ही पायवाट शोधायला लागलो. आम्ही म्हटलं एक काम करूया, मागे जाऊया 2 मिनटं, परत चालत येऊया, मग आपल्याला कळेल कुठे चुकलं आपण. परत ती पायवाट तिथे जाऊन संपते. आता मला सांग की तुझी बिल्डिंग आहे, ठीक आहे, तू डोळे झाकूनसुद्धा जाऊ शकतो. समजा तुझ्या बिल्डिंगजवळ चालतो आहे आणि तुला कळतच नाही की तू 1 किलोमीटर लांब कुठे बिल्डिंगमध्ये कसा पोहोचलास, आणि तुला माहीतच नाही की तू इथे आलास कसा. आणि आम्ही ब्लँक, अरे आम्ही या भागात कसे आलोच कसे, पायवाट आम्ही कुठे चुकवलीच नाही आहे. माझ्याकडे वॉकी डॉकी आहे, टॉर्च आहे, आणि सगळे वॉच ठेवतात की आपण पायवाट कुठे चुकवत नाही आहे. तर म्हटलं 2 मिनटं द्या. मग 2 मिनटात ती पायवाट सापडली, जे की आदल्या टर्नला दिसतच नव्हती, आमच्या पायाखालूनच गेलेली, पण कोणाचंच लक्ष नाही. हा पहिला इन्सिडेंट झाला. सगळे निघाले. नंतर ना एखादा असा ओढा वाहत जातो बा, एखादा वॉटरफॉल आहे, पण वॉटरफॉलच्या वर कुठेतरी फ्लॅट असतं, तर तो भाग होता तो पूर्ण असा जंगलाचा. तर तो वॉटरफॉल लागला, आणि आम्ही लिटरली तिथे वणवा लागून गेलेला, फॉरेस्ट फायर असतं ना, तो लागून 4-5 दिवसाचा आधीचा लागून गेला, आणि ते सगळं काळं झालेलं, त्यामुळे ती पायवाट चुकली.
तर तिथे पण सापडत नाही. आम्ही लोकांना परत मागे बोलवलं. जिथे तो वॉटरफॉल वाहत जातो ना, म्हणजे तो फॉल बराच लांब आहे तो, तसं 100-200 फूट लांब होता. आम्ही वरच्या भागात होतो. तर आम्ही तिथे लोकांना ठेवलं. म्हटलं तिथे थांबा तुम्ही, 10-15 मिनटं काहीतरी खाऊन घ्या किंवा बसा, आम्ही पायवाट शोधतो. आता मी चालतो आहे इथून, ओके, इथून चालतो आहे सरळ. मला माहिती आहे पायवाट सोडायची नाही, चालतो. आणि ती पायवाट ना, आम्ही इथे कधी जाऊन पोचलो कळलं नाही. आणि ती मेन पायवाट हळूहळू म्हणजे उजव्या हाताला पडत गेली. पण आपल्याला कुठेतरी असतं ना रे, की कुठेतरी डायव्हर्जन आलं का, ते डोळ्याखालून निघून गेलं असेल. आणि अशा टायमाला काय होतं ना, तुझ्यासोबत 2-3 पायवाट शोधणारे असतील ना, कधीच एकत्र माइंड चालत नाही. कोणाचं चुकीच्या पद्धतीने पण चालेल, तो मुद्दाम पण तसं वागत नसतो. कदाचित त्याच्यावर कोणीतरी तसं करून घेत असेल. तर आमच्यातलं एक जण बोलत होता त्या दरीच्या साईडला चालले पायवाट. तर मी म्हटलं नाही, तिथे आपल्याला जायचंच नाही आहे. मला माहिती आहे दरीच्या साईडला जाऊन तू करणार काय, तो मी बघून येतो. म्हटलं नाही, मी म्हटलं नाहीच जायचं तिकडे. तर त्या जंगलाचा राखणदार म्हसोबा आहे. आणि पुढेच 2 ओढे क्रॉस केल्यावर, सुकलेले ओढे क्रॉस केल्यावर आम्हाला म्हसोबाचा ओढा येणार होता. आणि ते खूप जागृत देवस्थान आहे. म्हणजे त्या म्हसोबाचं देवस्थान खाली पायथ्याला आहे असं म्हणतात, मी अजून बघितलं नाही. पण ओढ्यातून त्या बाउंड्रीची जागा त्या म्हसोबा देवाला दिली आहे. आणि म्हसोबा म्हणजे काइंड ऑफ शंकराचं गण जे असतं, की जो तुम्ही त्याला पूजाल तर तुमची मदत पण करेल, पण तुम्ही त्याच्या विरोधात जाल तर तो खूप भयंकर पण असू शकतो. म्हणजे तो राखणदारच आहे, पण आपण नियमात राहिलं पाहिजे. मी मनातल्या मनात म्हटलं की म्हसोबाला गाराणं घातलं. म्हटलं पायवाट सापडू दे, म्हटलं आम्ही तुझ्या इथे येतोच आहे, आता तिथे पाया पडतोच. आणि कुठे काय माहीत, पायवाट असं आम्हाला वाटलं वरच्या बाजूने, आमच्या राईट साईडने अशी पॅरलल गेल्यासारखी वाटलं. पुष्करने आवाज दिला, अरे इथे मला वाटतंय पायवाट गेली आहे. बघतो ती मेन पायवाट तिकडे होती. आणि आम्ही ब्लँक की आम्ही इथे कसं आलो. तर डायव्हर्जनच आठवत नाही आहे, अजूनही मला नाही आठवत आहे. मी गुगल अर्थवर पण बघितलं की पायवाट कुठे दिसते का, अजूनही मला आठवत नाही, की कोणालाच आठवत नाही की या रूटला आम्ही आलोच कसं. म्हणजे तुला जायचं होतं बोरिवलीला, तू पोचलास भांडुपला, पण तुला आठवतच नाही तू भांडुपला आलाच कसा. पण तो रस्ता भांडुपला जातच नाही आहे. आणि कुठेतरी आत्ताही माझ्या अंगावर काटे आले, की असं मी म्हणतो की त्या म्हसोबाने आम्हाला त्यातून बाहेर काढलं. आणि माझे असं काही प्लान पण नव्हता. आणि त्या म्हसोबाच्या इथे मी एक रील बनवला की असं असं देवस्थान आहे. आता रील पण आपण प्ले करू. हो नक्कीच. सह्याद्रीच्या माउंटेन रेंजमध्ये आता ट्रेक करतोय आम्ही. रात्रीचे साधारण 12 वाजले. तर मी जसं तुम्हाला सांगत असतो की त्या भागात स्थानिक देवता असतात, इंग्लिशमध्ये त्याला डीटी असं म्हणतात. एक म्हसोबा नावाचं देवस्थान आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल, थोडं म्हसोबाचा ओढा आहे, पावसात खूप तुडुंब भरून वाहतो, पाठीमागे थोडंसं पाणी आहे. अशा ठिकाणी अशा स्थानिक देवता मदतीला धावून येतात असं माझा एक अंदाज आहे किंवा एक्सपिरियन्स आहे म्हणू शकतो. आणि आपल्या आसपास जेव्हा आपण पायवाटेने चालतो, असेच अनेक देवी देवतांचे शेंदूर फासलेले दगड किंवा त्यांचं प्रतीक असतं. आपण निसर्गात गेल्यावर तिथे नक्कीच रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि तो म्हसोबाचं जे देवस्थान आहे ना, मला कधीच जाणवलेलं की ते खूप जागृत आहे. आणि ह्याचा ॲडव्हान्टेज काय होतं माहिती आहे या गोष्टीचा, की आता मी किंवा माझ्यासारखे जे ट्रेकर्स अजून बघत असतील किंवा असे जे जंगलात भटकत असतील, म्हणजे जे सफारीसाठी किंवा मग बर्ड वॉचिंगसाठी, ह्यांना एक्सपिरियन्स असेल. आपण जेव्हा ट्रेक चालू करण्याआधी किंवा ट्रेल चालू करण्याआधी गावातल्यांशी बोलून त्या जागेची माहिती घेऊन जेव्हा जातो, तो गावातल्यांना माहीत असतं एवढी लोकं इथे गेली आहेत, बरोबर, ती सुखरूप पोचतील तिथे किंवा रिटर्न येतील. तर त्यांना ही माहिती असते. आणि कुठेतरी त्या देवस्थानाबद्दल जे आपण विचारतो, असं कोणते देव आहेत का किंवा नाही आहेत, तर आपल्याला तिकडची माहिती असते. आपण मग कुठे लघवीला जाताना व्यवस्थित बघून जातो अचानक, किंवा वॉशरूमला जायचं असेल तर मग एखाद्या दगडाजवळ किंवा झाडाजवळ न बसता दुसरीकडे ओपन ठिकाणी बसलं पाहिजे. सो असे हे येतं. आणि काय झालं की जिथे आम्ही स्टेला जाणार होतो ना, त्याचा भाऊ होता तिकडे. आणि त्याला आम्ही सांगून ठेवलं रात्री 1, 2, 3 किती वाजतील आम्हाला माहीत नाही. त्याचा मला फोन आला की तो काळजी करत होता. गावातले पण काळजी करत होते सुरुवातीला, तो पण काळजी करत होता. पण गावातले ना डायरेक्ट तुम्हाला घाबरवत नाही, सांगत नाही तसं. ते त्यांना माहिती आहे ना, हे नेहमी येतात मुलं, तो हे यांना पायवाट माहीत असेल तसं. सो त्याने मला सांगितलं काही प्रॉब्लेम नाही ना. मी म्हटलं नाही. मग आता कालच्याच दिवशी त्याचा फोन आला. त्याने सांगितलं असं असं आहे की आम्ही पण नाही जात त्या भागात, आणि तुम्ही जे रात्रीचे गेलेत ना,
ते रात्रीचं ॲज अ ट्रेक ग्रुप म्हणून बऱ्याच वर्षांनी कोणीतरी केलं, बऱ्याच वर्षांनी, की रात्रीचं सहसा कोणी जातच नाही. आणि आजकाल काय झालं आहे ना, की गावातल्या पायवाटा ज्या असतात ना, त्या गावातल्या तरुण लोकांना नसतात माहीत. कारण काय झालं आहे, जुनी लोकं जायची गवत कापायला किंवा गाई गुरं घेऊन, किंवा जंगलातला देव असेल त्याला दिवसातून किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदा काहीतरी चढावा बरोबर, द्यायला, नारळ नैवेद्य वगैरे. द्यायला. पण आता कसं आहे, सोशल मीडिया आलं आहे, गावापर्यंत रस्ते झालेत, प्रत्येक मुलाकडे बाईक आहे. सो लोक ह्याच्यात नाही वळत, ते आपलं सोशल मीडिया आणि बाईकने कामाला जाणार. मग येणं जाणं तसंच असतं त्यांचं. बरोबर. सो त्यांना हे काय माहीत नसतं. मग ते आता आपण यंगस्टर जातो तेव्हा गावातली लोक घाबरतात. आणि ते अशी लोकं भेटली ना, ज्यांनी आम्हाला त्यांच्या, आता एक आजोबा भेटले 75 वर्षांचे, त्यांनी आम्हाला त्यांच्या यंग टायमाची स्टोरी सांगितली की त्यांच्या 3 पिढ्या कशा इथे राहायला आल्या. आधी ते वरती होते, पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात होते. मग त्यांना रोज अपडाऊन करावं लागायचं त्यांचं गाई गुरं कॅटल घेऊन. मग त्यांनी ठरवलं आम्ही इथेच राहतो. मग इथे राहतोय तर मग आपला कोणतरी राखणदार पाहिजे, देव. मग तो म्हसोबा त्यांनी तिथे स्थापन केलं, किंवा तो एक कोळोबा आहे. मग त्यांना ती राखण देवता, म्हणजे रात्रीचं त्यांना हिंस्र प्राणी असतील, म्हणजे तिथे त्यांचंच घर आहे का त्या पूर्ण? हा म्हणजे ती वाडी आहे, त्यांचा तो राखणदार आहे. हळूहळू ती लोक येत गेली, त्यांचाच परिवार वाढत गेला हा, पुढे. आणि अशी ती त्यांच्या समाजाची लोकं वाढली. बरोबर. तसं मग तसं ते कसं आहे की आता समजा ना, तू इमॅजिन कर, तू आता बाईकने जातोय समज. आधीच्या काळात लोक चालत जायची. तू बाईकने जातोय, गावातला रस्ता आहे, कोणी नाही आहे, आणि तुला भीती वाटायला लागली, अरे बापरे आता मी बरोबर जातोय नाही जाते. आणि कुठेतरी तुला छोटंसं का होईना देवीचं मंदिर लागलं, कुठेतरी तुला रिलीफ मिळेल की नाही आपण बरोबर आहे, मंदिर आहे, लोक येत जात असतील. सो तो कॉन्सेप्ट असतो जागेवाल्यांचा. ती जागा दिलेली असते की रानात माणूस एखादा भटकला, लोक आधीची काय करायची, रानात राहायची. म्हणजे जंगल, म्हणजे लाकूड तोडायचं असेल, शेती करायची असेल, किंवा फळं तोडायची असतील, रानभाज्या काढायच्या असतील, गाई गुरं न्यायची असतील, किंवा एका गावातून दुसऱ्या गावात जायचं असेल. ट्रॅव्हल करायचं. गावात काय असतं, या घरातली मुलगी त्या गावात दिलेली असते, तिकडची मुलगी इथे, त्यांचं येणं जाणं चालू असतं. किंवा कोणाच्या घरात सुखादुखाचे प्रसंग असतील तेव्हा पण येतात जातात लोक. मग कोण वाट चुकलं तर त्यांना रक्षण करता कोण, तो राखणदार. त्यांना तो वाट दाखवायला येणार तो राखणदार. सो ती एक मान्यता वाढत गेली तसं. आणि मग काल त्या मुलाने मला सांगितलं की ते ना जंगल जरा तिथे नेगेटिव्ह वाईब्स आहेत, तुम्हाला जाणवलं आहे का? मी म्हटलं हे मी तुझ्यापासून लपवत होतो म्हटलं की आम्हाला परत तू घेणार नाही. भेटलं, पण होतं म्हटलं. आणि माझ्या 1-2 पार्टिसिपंटने पण सांगितलं, सोबत इथून ना कोणाचा तरी चालायचा आवाज येतो आहे, किंवा इथून खाली कोणतरी आहे का. तर मी त्यांना सांगितलं की एखादा असं काय जंगलात उंदीर, पाल, सरडा वगैरे असेल म्हटलं, ते जात असेल. या एक पक्षी असतो लाहुरी नावाचा, तो आम्हाला दिसला. तो पक्षी ना, तू जवळ जात नाही ना तोपर्यंत उडत नाही. आणि तो उडतो ना, मी मागे पण एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, असं वाघ डरकाळी कशी फोडतो तसे ते पक्ष्यांचा थवा उडतो. तर ते गवतात राहतात, आणि ते अंधार जिथे होईल ना तिथे ते पॉज होऊन जातात. ते दिवसभर उडतात, आणि जिथे ते असतील अंधार झाला ना ते तिथेच बसून राहतात. आणि आम्ही टॉर्च चालत असं जात असताना तो पायाजवळच आला आणि ब्लँक झालेलं आहे टॉर्चमुळे. सो ते पक्षी पण असतील, आवाज. मी त्याला असं सांगितलं. पण नंतर मग मी रात्री त्याच्याशी 1 तास बोललो काल, की मला फील झालं, पण अशा टायमाला भीती वाटते, पण ती आपण एक्सप्रेस नाही करू शकत. शेवटी आपण आलो आहे नाईट ट्रेकला. सो अशा टायमाला आपण कोणाच्या भरोशावर येतो? एकतर तुम्ही जर गावातून माणूस पहिल्यांदा जाताय तर मी तर म्हणेन गावातून माणूस घ्याच, कुठल्याही ठिकाणी असू दे. आम्ही कसं 5-6 वेळा त्यापूर्वी जाऊन आलो आहे, आणि गावातलेच म्हणतात की तुम्ही नेहमीचे तुम्ही जावा. असं कोण नवीन असेल तर मग गावातले जातात. परत दुसरी जी आपण म्हणू शकतो नाही, तिथे एक नैसर्गिक शक्ती असते, जसं मी म्हसोबाचं एक्झाम्पल दिलं. सो या शक्ती आपल्याला मदतीला येतात, आणि असेही येत असतात अनुभव. आणि तो लिटरली म्हणजे तर कोणी आता देव असं काय स्वतः येऊन मदत करणार नाही. मी विचार पण करत होतो कोणी येईल का असं स्वतः, कोणतरी बाई आली अचानक, किंवा गावातला माणूस. मी इमॅजिन करत होतो. मी पुढे चालत होतो, पुष्कर बॅक लीडला होता, मध्येच तो पुढे असायचा, मी मागे असायचो. आणि मध्येच मी जसं म्हटलं टेरेन चेंज व्हायचं तिथे, मध्येच करवंदाची जाळी. सो फक्त इथे भूताखेतांचं भीती नव्हती वाटत, मेन भीती असते साप, रानडुक्कर. म्हणून मी म्हटलं ना, नाईट ट्रॅकला कसं काठी हातात पाहिजे, आवाज करत चाललो पाहिजे. किंवा मग कॅमोफ्लॅज झालेले पण काही असतात. एखाद्या, आता हा सीझन आहे तर ह्याच्यात सॉस स्केल्ड वायपर नावाचा साप असतो. तो सॉस स्केल्ड का म्हणतात त्याला, असं करवतीसारखी त्याची खवली असतात,
आणि तो इझी टू काय म्हणतात कॅमोफ्लाज होऊ शकतो सुकलेल्या पानांमध्ये, तो आपल्याला दिसत नाही. परत विंचू असतो, दिसत नाही. परत एक वाईन स्नेक असतो. वाईन म्हणजे ती पिण्याची नाही वाईन म्हणजे वेल, इंग्लिशमध्ये वेल. तो वेलीसारखा लटकलेला असतो, माहीत असेल तुला, ग्रीन कलरचा. तो कधी लटकला आहे का. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघून चालाव्या लागतात. म्हणून आम्ही सांगतो की नवीन कोण एखादं जात असेल ना, तुम्ही एकट्याने जाऊ नका किंवा 2 जणांनी जाऊ नका. कालच एक बातमी वाचली मी, वर एक मुलगा सोलो गेलेला, बिचारा डेथ झाली त्याची, पडला 300 फूट दरीत. काल की परवाच आले. आणि त्याने बाईक ना पूर्ण सेटअप केलेला, टूर बाईक बनवलेली त्याने, की मागे टेंट ठेवलेला सेटअप. तो आलाच नाही वरून खाली, मग गावातले गेले शोधायला वर. तसं मग इन्सिडेन्स कोण एकटा सोलो करत होता तो, आणि तो किती दरीत पडला. दारीत पडला तो. त्याचा शेवटचा सेल्फी त्याच्या मोबाईलमध्ये सापडला. आणि म्हणजे कोणासोबत काय होईल कधी सांगता येत नाही. असं नाही की तुम्हाला डोंगरात गेल्यावरच पडाल. गुजरातचे एक व्हिडिओ बघितलीस तू, तो माणूस लिफ्टमधून जस्ट त्याने एक बाहेर पाय टाकला आणि CCTV मध्ये रेकॉर्ड झाले, पूर्ण लिफ्ट कोसळली. म्हणजे त्याने एक बाहेर पाय टाकला, दरवाजा क्लोज झाला, लिफ्ट खाली. सो कधी कोणाचं कुठे काय होईल सांगता येत नाही. सो असं नाही की तो एकटा होता म्हणून पडला, पण एकट्याने जाणं पण चुकीचं आहे. तर जाता तर तुम्ही इन्फॉर्म केलंय का, प्रिकॉशन घेतलं पाहिजे. किंवा मग तिथे वरती काय झालं की तो चक्कर येऊन पडला, किंवा खरंच त्याला असं काहीतरी दिसलं जे ॲबनॉर्मल आहे, ते घाबरून पडला, एखादा दगड आला तो पडला, ते आपण काहीच सांगू शकत नाही ना. सो अशा ठिकाणी जाणं एकट्याने टाळावं. एक मागे एक बातम्यांमध्ये आलं होतं की एक अमेरिकातली बाई सिंधुदुर्ग की आपल्या कोकणाच्या एका जंगलात सापडली, बांधलं होतं तिला. आणि तिचं असं म्हणणं होतं की, आणि तिला काहीच येत नाही, ना हिंदी ना मराठी, इंग्लिशमध्ये बोलते आणि बोलताच काय बोलते. कपडे असे फाटले आहेत किंवा नाही, खूप विचित्र अवस्थेत होते ती. तर तिचं असं म्हणणं होतं की तिच्या नवऱ्याने तिला इथे बांधून तो निघून गेला. आणि मग नंतर थोडंफार काही माहिती काढली पोलिसांनी, तर माहिती पडलं की ती जी मानसिक स्थिती थोडी बरोबर नाही. सेम बातमी ना, सिमिलर काइंड ऑफ साऊथला एक घडलेली, जे तुझं गोकर्ण मुरुडेश्वर समुद्रकिनारा आहे कर्नाटकला, हॉटस्पॉट आहे आता पिकनिकसाठी. तिथे बीच साईडला ना केव्ज आहेत कुठेतरी. तर त्या केव्जमध्ये एक बाई सापडली. तिथे कोणी जात नाही बीच साईडला, जे बीचला जातात लोक, पण तिथं माउंटन जातो ना, तिकडून कोणी जात नाही. पण असंच रँडम एक्सप्लोअर करायला कोणी गेलेले, तेव्हा ती बाई दिसली. तिने असं गुहा बनवली आहे. त्या गुहेत ती बेसिक नेसेसिटीच्या गोष्टी, तिच्या कपडे आणि तिच्या 2 मुलींसोबत राहते. पिण्याचं पाणी वगैरे ते पडतं टपटप, त्याच्यातून ती पिते, किंवा मग पालापाचोळा खाते. ती बरीच वर्ष तिथे राहते ती बाई. आणि ते तू बघ, ते गोकर्ण मुरुडेश्वर कर्नाटकच्या बीचचं स्टोरी आहे ती. तुम्हाला कुठेतरी लिंक मिळेलच त्याची. आणि त्यांनी पोलिसांनी तिला विचारलं तर तिला पण डोक्यावर परिणाम झालेला. ती रशियन बाई होती बहुतेक, आणि काहीतरी ती गोवाला वगैरे असं येतं ना, बिझनेस करायला येतात, फिरायला किंवा. आणि बऱ्याच गोव्यामध्ये वगैरे ना बरेच रशियन लोकांचे बिझनेसेस आहेत. बरोबर. तर त्याच्यातून ती तिथेच राहिली असं. आणि ती मेंटली, आपण मोगली कसं म्हणतो, तो मोगली जो कॉन्सेप्ट आहे जंगलात, पण तो मेंटली पण त्यातलाच झाला आहे. त्याला माणसं नको आहेत, त्याला प्राणी पाहिजेत. काइंड ऑफ तशीच ती स्टोरी आहे, जी कधी कोणाच्या बाबतीत ना काय घडेल सांगता येत नाही. जे आपल्याला लोक वेडी वाटतात कधी कधी, पण तीच जास्त हुशार असतात. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून तर वेडी लोक इतिहास घडवतात. बाई खूपदा असंही होतं ना की बऱ्याच लोकांच्या स्वप्नात, आपण ऐकलं असेल की त्यांच्या स्वप्नात देव आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा इथे माझं मंदिर आहे किंवा इथे माझी मूर्ती आहे, आणि दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन त्यांनी खोदकाम केलं तर त्यांना खरोखर ती मूर्ती सापडली. आणि असे बरेच मंदिरं आपल्याला दिसतात. मी एक तू विषय काढला म्हणून एक्झाम्पल 2 देतो. एक तर मुंबईपासून जवळ, ते मी सेकंड घेईन. सिंधुदुर्गात ना रेडी नावाचं बंदर आहे, रेडी. आणि रेडीचा गणपती खूप लोकांना, म्हणजे तुम्हालाही माहीतच असेल, तुम्ही कोकणातले, तळ कोकणातले असाल तर तुम्ही जाऊन सुद्धा आला असेल तिकडे. मस्त मूर्ती, अशी भव्य दिव्य मूर्ती आहे रेडीच्या गणपतीची. आणि असं म्हणतात ना, ती मूर्ती काही वर्षांनी किंवा काही कालांतरे ना थोडी थोडी मोठी होते. आणि तिथे आत्ताही ना त्या आसपास खाणकाम चालू आहे, म्हणजे मायनिंग वगैरे. सो गावातल्यांचा विरोध आहे बऱ्याच तिकडे. आणि तो रेडीचा किल्ला पण आहे असं म्हणतात त्या भागात. मी फार पूर्वी गेलेलो, मित्राचं लग्न होतं वेंगुर्ल्यामध्ये, तर तिकडे आम्ही त्या मंदिराला भेट दिली. मग तेव्हा माहिती घेतल्यावर गावातल्यांनी सांगितलं, तो जो गणपती आहे ना, तू बघतो, त्याचे फोटोज अवेलेबल आहेत, आणि मस्त अशी जाडजूड आणि मस्त मूर्ती अशी रेडीच्या गणपतीची. तर तो तिथे एकदा खाणकाम चालू होतं ना,
तर आपल्या माहिती आहे की आता कॉन्ट्रॅक्ट भेटतो एखाद्याला, बरोबर. तर तो माणसं काय करतो, आता समजा तो कॉन्ट्रॅक्टर बाहेरचा दुसऱ्या राज्यातला असेल, तो तिथून माणसं आणतो त्याची, तिकडून त्याची JCB आणतो, या तिथून त्याचे ट्रक्स वगैरे येतात. तर ते लोक तिथेच राहतात साईटवर, छोटे असे तंबू वगैरे लावून वगैरे, किंवा ट्रकमध्येच झोपतात. तो एक माणूस झोपलेला ट्रकमध्ये आणि त्याला स्वप्नात गणपती आला आणि तो पण असं घामाघूम म्हणून कुठलेला असं म्हणतात गावातल्या, तशी ती आख्यायिका आहे की, आणि त्याला ते स्वप्न पडलं की मी इथे आहे, मला काढ इथून, आणि ते मायनिंग किंवा जे काय करताना ती मूर्ती बाहेर आली. ओ. आणि ह्यालाच जोडून एक स्टोरी आहे, ती पण मला अशी म्हणजे जाणकारांकडून समजलेली, की मुंबईची महालक्ष्मी देवी तुला माहिती आहे, आपला महालक्ष्मी प्रत्येकजण जाऊन आलेला असतो. हो. बाजूबाजूला हाजी अलीचा दर्गा आहे आणि बाजूला महालक्ष्मी मंदिर आहे. आता महालक्ष्मीच्या इथून कोस्टल रोड गेला आहे, आधी मंदिराला लागूनच समुद्र होता पाठीमागे. तर त्या देवीचं पण असं आहे की ब्रिटिशांनी जेव्हा ठरवलं की मुंबईची 7 बेटं 7 आयलँड एकत्र जॉईन करायचे, एक कॉरिडॉर बनवायचा, एक मोठं कनेक्टिव्हिटी करायची, तर तेव्हा ह्यांना ब्रिजमार्फत जोडण्यात आलं. तू माहीम कॉजवे नाव ऐकलंय? माहीम ऐकलंय. कॉजवे. हो. सो माहीम कॉजवे काय आहे, तुझं माहीमचं बेट, माहीमचं आयलँड, आणि पुढचा प्रभादेवी दादरचा तो भाग, किंवा मग इथे वडाळा शिवडी, हे वेगवेगळे भाग होते आधी. म्हणजे तिथे जर तुला या आयलँडवरून त्या आयलँडवर जायचं असेल, तर त्यांचं ते टॅरिफ वगैरे जे काय ते बेसिक जे गोष्ट असतात ना, टोल टॅरिफ आपण म्हणतो, ते क्रॉस करूनच जावं लागायचं जर तू कमर्शियल काही व्यापार करतो. बरोबर. आणि तेव्हा त्यांना कनेक्ट करायचं होतं माहीमची म्हणजे माहीमचं जे बेट होतं त्या बेटाला, आता आपण ज्याला पेडर रोड म्हणतो त्या भागाला. तर तो तू बघशील ना, तिथून तो पेडर रोडला जिथे ती अँटिलिया वगैरे बिल्डिंग आहे, तो रस्ता असा गेलाय, वर वर तो जातोय. भरणी टाकून बनवलेला हा रस्ता. हा हा. सो तिथे ते ना बरीच वर्ष गेली, तो ब्रिज बांधायचे, वाहून जायचा. आणि भले तो ब्रिटिशांनी बांधला तरी तो लागणारा माल आपला, माणसं आपली, पैसा पण आपल्याकडूनच लुटलेला. त्यांचं फक्त एक्झिक्युशन असायचं, म्हणून आपण त्यांना क्रेडिट देतो, बाकी त्यांना क्रेडिट देण्याची गरज नाही. ती तेव्हा सुद्धा महालक्ष्मी देवी त्या लोकांच्या, म्हणजे तेव्हा जे कामगार होते त्यांच्या ती स्वप्नात गेली असं म्हणतात. आणि त्यांनी सांगितलं की या दिवशी किंवा इथे माझं मंदिर आहे, इथे पूजा करा, माझं मूर्ती बाहेर काढा, मग ब्रिजला काम चालू कर. आणि आता आपल्याला ते माहीतच नाही आहे. बरोबर. हे मला जाणकार लोकांनी सांगितलेलं तेव्हा. अशी जशी जशी प्रगती होते तसं आपण गोष्टी विसरत जातात. चाललोय. पण आपण नक्कीच ह्याच्यावर पण एक पॉडकास्ट करू, मुंबई. हो. मुंबईबद्दल आपण एक मस्त एक करू नक्की. मंडळी, तुम्हाला जर हवं असेल मे बी आपल्या देवांबद्दल किंवा आपल्या मुंबईबद्दल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि भाई, ती तू ज्या गोष्टी बोललास ना की ते जे तुला स्वप्न पडलं, तर स्वप्न पण आहे ना, हा खूप एक हॉरर किंवा एक वेगळाच कॉन्सेप्ट आहे, जे आतापर्यंत आपण शोधू नाही शकलो आहे. खूप लोक असं बोलतात की स्वप्न म्हणजे ते असतं की जे दिवसाभरात आपण पाहिले तर ते स्वप्न येतात. आणि स्वप्नाबद्दलही खूप वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. खूपदा असंही लोक बोलतात की आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी आपला आत्मा ट्रॅव्हल करतो, आणि तो त्या गोष्टी म्हणून बऱ्याच वेळी आपल्याला ती जागा दिसते, आणि आपण त्यावेळी बरेच त्या एनर्जीजना बघू शकतो जे अस्तित्वात नाही. कारण आपण जर त्या फॉर्ममध्ये आहोत तर आपण तशाच फॉर्ममधल्या लोकांमध्ये एंटिटी ना बघू शकतो. तर मे बी जे तू एक्सपिरियन्स केलंस त्यातला प्रकार असेल तो असू शकतो. आणि त्याबद्दल अजून एक कॉन्सेप्ट आहे स्वप्नांबद्दल, की तुला माहिती आहे की ह्युमन माइंड आहे ना, आपलं ब्रेन, आणि स्टडी झालं आहे, हे नवीन चेहरे नाही बनवू शकत. ओके, समजलं. तर आपण जे स्वप्नात बघतो ना, तर तेच चेहरे असतात, त्यांना आपण कुठे ना कुठे आयुष्यात बघितलंय किंवा नसेल बघितलं तरी ते होऊन गेलेत म्हणजे खूपदा. आणि समजा असा चेहरा येतो ना ज्याला आपण कधी आयुष्यात नाही बघितले, तर खूप जास्त चान्सेस असतात की ते कदाचित आत्मा असू शकतात किंवा एंटिटी असू शकतात. तर त्या रूपामध्ये ते आलं असेल, दिसतंय. बरोबर. तर हे खूप वेगळं, म्हणजे ड्रीम ओव्हरऑल ह्याच्यावर तेवढं कमी आहे. पॉडकास्ट बनण्यासारखं आहे. तर हां, आपण आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. आणि सुबोधभाई, तू एक वाली ही गोष्ट सांगणार होतास जी तुमच्यावर अगेन ट्रेकिंगच्या वेळ चालू होती, तर ती काय आहे? तुला माहिती आहे थंड हवेचं ठिकाण आहे, मुंबई पुणे ठाण्यापासून जवळच आहे, म्हणजे असं अगदीच महाबळेश्वर
मिनी महाबळेश्वर एक्सपिरियन्स करायचा असेल तर लोक माथेरानला जातात. पण माथेरानला लोक ॲज अ टुरिस्ट 99% लोक टुरिस्ट म्हणून जातात. 1% लोक ट्रेकसाठी जातात. ट्रेक कसं, तो एक बाजू पनवेल आहे, एक बाजू कर्जत आहे. सो या बाजूला कसं आहे ना की जी तुझी वेस्ट पश्चिमेची दिशा आहे ना ती पनवेलची बाजू आहे आणि पूर्वेची दिशा कर्जत, नेरळ, भिवपुरी वगैरे. तर ह्याला ना 20-22 पॉईंट्स आहेत जिथे लोक चालत आतमध्ये गेटने जाऊन चालत पॉईंटला जातात. पण यातले बरेच पॉईंट्स आहे ना ट्रेक रूट्स पण आहेत. मी आधी बऱ्याचदा सांगितलं लोकांना तसं. तर माझा मित्र आहे गणेश, तर एकदा आम्ही एक प्लॅटूचा ट्रेक ना, पॉईंटचा ट्रेक फेमस आहे ट्रेकर्स लोकांमध्ये आणि जास्त करून नवीन ट्रेकर्समध्ये. आणि ट्रेलच आहे तो, ट्रेक म्हणण्यापेक्षा तर ना. आहे म्हणजे मोठा चढ आहे तिथे. लोक फोटोसाठी जातात पण तिथे गेल्यावर कळतं रे एवढं चढायचं अजून. अच्छा. पण मग आम्ही काय करायचो ना, गेटने एंटर व्हायचो, एवढंच चढायचं नाही म्हणून, आणि उलटं त्या पॉईंटपर्यंत चालत जायचं. तिथे पण डेन्स फॉरेस्ट आहे. मी गणेशला सहज सकाळी एकदा सुट्टीच्या दिवशी कॉल केला 7-8 वाजता की काय करतोयस. तो बोलला काय कन्फर्म नाही आहे. मी म्हटलं ठीक आहे आपण एक 9-10 वाजता ठरवू काय करायचं ते. तर मी म्हटलं अशी एक नवीन पायवाट आहे. म्हटलं ठीक आहे. तर आम्ही दुपारी 12 वाजता निघालो घरून आणि म्हटलं की लेट नाईट येऊ, तोपर्यंत काही रिटर्नचा तो टुरिस्टवाला क्राऊड पण कमी झालेला असतो. आणि ही कधीची गोष्ट असेल, झाले याला 2022ची वगैरे गोष्ट असेल, 4 वर्ष होऊन गेली. तर आम्ही ॲज युज्युअल दादरला गेलो. दादरवरून नेरळची ट्रेन पकडली, नेरळवरून टॅक्सीने आत गेलो आणि त्या पॉईंटला गावातून वगैरे तसं चालत गेलो. आणि गंमत अशी ना की त्या जंगलामध्ये लेपर्ड्सचं सायटिंग झालं आहे. इवन आम्हीसुद्धा तिथे बघितलं आहे पग मार्क्स. पण आम्हाला माहिती आहे की कुठल्या रूटने जायचं, किंवा त्याच्या आधी पण जाऊन आलेलो बऱ्याचदा. पण ती जी नवीन पायवाट होती ती आम्हाला एक्सप्लोअर करायची होती. तर मी गणेशला म्हटलं उन्हाळा सुरू आहे, उजेड असतो 7 वाजेपर्यंत, तो आपण करू. आणि आम्हाला ती जंगलातली पायवाट दिसली की ज्या गावापर्यंत जाऊ शकते किंवा गावातून येऊ शकते. सो आधी आम्ही गावात गेलो दुसऱ्या रूटने. मस्त गावाला गेलं ना, ते गवतीच्या असतं ना, काळाच्या, दुधाचं नाही, ते बनवून देतात लिंबू वगैरे पिळून तसं. आणि तिथून मग त्यांना पायवाट विचारली, वरती आलो आणि सनसेट आम्हाला दिसत होता पलीकडे. आणि तिथे अंधार झाला आम्हाला. टॉर्च एमर्जन्सीसाठी असतेच. आता तिथे असा एरिया ना, ती गावातली लोकं पण जी डेली वेजेससाठी मार्केटला जातात ते ट्राय करतात की अंधार होण्याच्या आत येऊ रिटर्न. तर गावात ते आजोबा भेटले आणि ते मला म्हणाले की तुम्ही लोक जावा पण जास्त अंधार होईपर्यंत थांबू नका. तर आता आम्ही म्हटलं की आता उद्या कामाला पण जायचं आहे. सो आपण पायवाट तर हीच आहे, हीच पकडून जाऊ. आता ती पायवाट गावकऱ्यांची होती, म्हणजे कधीतरी एखादा गावकरी तिथून ये जा करतो, बाकी डेन्स फॉरेस्ट. सो तू त्याचे पण फोटो अपलोड कर, मी टाकेनच. मग अशी जी जंगल असतात ना जिथे डेली क्लाउड्स येतात, क्लाउड्समुळे ते ड्यू म्हणजे दव पडतं, पानं ओली होतात. आणि काय असतं ना, त्या पानांवर बऱ्याच जण एक फंगस बसतं, एक धूळ लेअर असते फंगल. त्याच्यावर चंद्रप्रकाश पडला ना, सो असं आपल्याला वाटतं की ते रिफ्लेक्ट होतं आहे. सो आपल्याला असं वाटतं की हे चमकतं आहे, की चमकणारं जंगल आहे का. सो तसं आम्हाला थोडं हलकं ना लाईट पर्पल कलर, जांभळ्या कलरचं थोडं दिसायला लागलं. टॉर्च होती, आता टॉर्च मारल्यावर बंद, पण रिफ्लेक्टच होणार. हां, पण टॉर्च बंद केल्यावर त्या हलक्या डीम लाईटमध्ये रिफ्लेक्ट होतं. आणि कुठेतरी लांबवर झाडातून माकडाचा वगैरे आवाज येत होता. आणि आम्ही दोघंच, आता ह्याच्या आधी पण आम्ही दोघांनी बरंच एक्सप्लोअर केलं आहे. तर आमचं असतं ठरलेलं की असं काही जाणवलं तर लगेच रिॲक्ट करायचं नाही, घाबरायचं नाही आणि वेगवेगळं पळू नका, एकत्रच चला. त्या मुख्य पायवाट येण्यासाठी एक 20-25 मिनटं लागणार होती. ती मुख्य पायवाट आली ना, मग तिथून त्या गारबेटच्या मधल्या जंगलातून रेल्वे ट्रॅककडे जाणारी पायवाट आहे, तिथे पोचू शकतो लवकर. पण आम्हाला ती मुख्य पायवाट येतच नव्हती. आणि आजोबांनी सांगितलेल्याप्रमाणे ते जे बोलत होते ना, ती पायवाट ती नव्हतीच. आम्ही तिथेच फिरतोय. असं एक अर्धा तास गेला, 7:30-8 वाजत आले, म्हणजे अंधार होऊन सुरुवात झाली. कारण 7-7:15 उजेड असतो आणि ते डेन्स फॉरेस्ट ना, आणि ती पूर्व दिशा आहे जरा, कारण आम्ही सनसेट बघून पश्चिमेकडून पूर्वेला आलेलो. तर तिथे आम्हाला लांबून असं काहीतरी जाणवलं, कोणतरी चालत येते. तर आमचं असं झालं की अंधारात तर कोण नसे रे इथे. टॉर्च होत्या आमच्या हातात, पण आम्हाला असं आतून कुठेच वाटलं नाही की आम्ही घाबरू, किंचाळू. असं वाटत होतं ती कुठली एनर्जी आहे ना, तिने आम्हाला पॉज करून टाकलं आहे.
ना तो माझ्याशी बोलू शकत आहे ना मी त्याच्याशी बोलू शकत आहे गणेशसोबत. आणि आम्ही दोघं एकदम पॉज. तू म्हणू शकतो हिप्नोटाईज होतो ना माणूस, पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू आहे की आपल्याला हरवायचं नाही आहे. तो माणूस जवळ आला. असे म्हणतात ना की असे कुठल्या तरी सिक्युरिटी गार्ड किंवा असे कपडे होते त्याचे मळलेले. सो आम्ही म्हटलं असा माणूस कोण कशाला इथे फिरेल सिक्युरिटी गार्डचे कपडे घालून, ते पण जंगलात. आणि त्याची अशी जुनी कापडाची बॅग होती. सो असं त्याचं अटायर बघून वाटत होतं की हा माणूस जवळपास म्हणजे मुंबईतला काहीतरी 70-80 वर्षांपूर्वीचा अटायरमध्ये आहे. तर मग मी याला म्हटलं कसं तरी आम्ही भानावर आलो आणि तो बघतोच आमच्याकडे. आणि ते पुढे सांगतो मी आम्ही का हिप्नोटाईज होत होतो. त्याने आम्हाला सांगितलं इथे कुठे जात आहे, या बाजूला जा. तर ते गणेशला आणि मला कळलं की हा चुकीचं सांगतो आहे. कारण आम्ही जर पश्चिमेकडून आलो, आम्हाला पूर्वेकडेच जायचं हे आम्हाला माहीत होतं. आणि आम्हाला सांगतो तुम्ही अजून साऊथला जावा. तर साऊथला गेलो असतो ना तर आम्ही परत पॉईंटकडे पोचू आणि हरवून जाऊ तिकडे. तर आम्ही कसं तरी भानावर आलो आणि नंतर कळलं की आम्ही हिप्नोटाईज का होत होतो. त्या माणसाचे डोळे आहेत ना, डोळे अंधारात, म्हणजे आम्ही टॉर्च बंद ठेवलेली, जास्त मारली नाही. कारण ऑब्वियसली टॉर्च मारत बसलं एक म्हणजे तोंडावर काय बोलतं कळणारच नाही. टॉर्च आम्ही अशी जमिनीकडे ठेवली असेल किंवा बंद, आता काही तेवढं आठवत नाही आहे. पण त्या लाईटमध्ये त्याचे डोळे ना, आपलं जे ब्लॅक आहे ना, ब्लॅक ते नव्हतंच, पूर्ण व्हाईट डोळे, पूर्ण व्हाईट. आणि तो गावच्या लँग्वेजमध्ये बोलत होता. त्याचे कपडे मला आजही आठवतात, असे शेवाळ कलरचा डार्क ग्रीन असतो ना मळलेला, तसे कपडे सिक्युरिटी गार्डचे आणि खांद्याला पिशवी. आता तो माणूस होता काय होता. आणि त्याने आम्हाला सांगितलं नाही तुम्ही इथे चुकीच्या ठिकाणी जात आहे, तुम्ही तिकडे जावा. आणि आम्ही त्याला जागाही देऊ शकत नाही आहे मनात येऊन सुद्धा की आम्ही बाजूला होतो, तू तुझं निघून जा. तो आमच्या वाटेत उभा आहे, आम्ही त्याच्या वाटेत उभं आहे. असं कमीत कमी 4 ते 5 मिनटं चाललं आमचं. आणि तुला जसं म्हटलं ना की आम्ही त्याच्या कंट्रोलमध्ये 80% गेलेलो, की तो सांगतो तिकडे जावा आणि आम्ही विचार करतो की जाऊ की नको, की आम्ही काही रिॲक्टच करत नाही आहे. आणि नंतर आम्ही त्याला म्हटलं दादा सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल तर प्लीज आम्हाला जाऊ द्या, आम्ही गावात गेलेलो. तो बोलला आता मी पण तिकडेच जातो आहे जंगलात. तर मी म्हटलं पण तुम्ही गावातून डेली अपडाऊन करता का. तो बोलतो नाही, मी कधी आठवड्यातून एकदा वगैरे येतो. आम्ही म्हटलं आज तर सॅटर्डे किंवा संडे होता, तेव्हा संडे आहे, आज तर मार्केट फुल असतं म्हणजे तसं, मग तुम्ही असं का. तर बोलतो नाही, संडेला लोक गेली आता घरी, तर मी माझ्या घरी चाललो. हेच आम्हाला गावातल्या माणसाने काय सांगितलेलं, आता कोणी येणारं नाही आहे गावात. कारण गावात जेवढी 20-50 घरं असतात त्यांना माहीत असतं कोण मुलगा कुठे काम करतो. आणि त्या डोळ्यातून आम्ही जेव्हा बाहेर पडलो, आणि मी ते तुला ते एक्झाम्पल का दिलं, जे पानं जे चमकतात रिफ्लेक्शन असतं, तेच रिफ्लेक्शन त्याच्या डोळ्यात पण दिसत होतं. आणि त्या माणसाला जागा दिली आम्ही. तो जायपर्यंत वाट बघितली. त्याला म्हटलं ठीक आहे आम्ही इथून जातो आता. तर त्याला आम्ही इन्सल्ट नाही केला की तू इथून म्हणजे आम्हाला तू सांगतोय तिथे जाणारच नाही आम्ही, आम्हाला काय शिकवतोय वगैरे जे तसं लोकं- आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही जाऊ, जरा जातो म्हटलं असं. आणि तिथून तो जसं पास झाला ना, तर त्याने सांगितलेल्या पायवाटेला नाही गेलो आम्ही. आणि आम्ही कुठे बुद्धी सुचली चांगली, आम्ही एक 15 मिनटात त्या मेन पायवाटेला आलो. आणि नंतर तिथून आम्ही गेटला बाहेर पडलो अर्ध्या तासात. सो असे किस्से आहेत. आणि मला कसं आहे माहीत आहे, तिथे पण ना भले ब्रिटिश लोक होते, पण त्यांच्या आधी गावकरी तर राहतच असतील ना. तिथे आजही स्थानिक देवता बऱ्याच आहेत. तिकडचं देवराईतली देवता आहे, त्याचा पण फोटो आहे. एक वेताळाचं देव आहे तिथे, जागेवाला वेताळेश्वर म्हणतात. एक तुझं जुनं पिसारनाथ महादेव मंदिर आहे, ते आता मोठं झालं, पिसारनाथाचं मंदिर मोठं केलं. सो असे जंगलातनं बऱ्याच देवी देवतात. आणि कदाचित तशाच पॉवर्स आपल्याला मदतीला येतात. म्हणजे आपल्याला ते दिसत नाही. आपण आता अशा जगात आहोत ना 21व्या शतकात, देव हा कुठल्याही रूपात येऊ शकतो. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या रूपात येऊ शकतो. आणि कलियुग सुरू आहे सध्या. देव असं जर सगळ्यांना दर्शन देत बसला, मग आपण ते घावभर करू आणि मग ते व्हॅल्यू नाही राहणार, व्हॅल्यू नाही राहणार देवाला. ते सतयुगात होतं, स्वतःलाच देव समजू. हां असं होईल की मीच शाणा. सो अशा टायमाला देव तुला कुठल्याही स्वरूपात येऊन मदत करू शकतो. पण पहिल्यांदा असं झालं की कुठल्या तरी गावातल्यांचं ऐकलं नाही आम्ही. तर आम्ही नेहमी गावातल्यांना पायवाट विचारतो. आणि तिथे कुठे बुद्धी सुचली चांगली की नाही बाबा या पायवाटेला नाही जायचं. काय झालं असतं, आम्ही रात्रभर ते चकव्यात अडकलो असतो.
मग तो दिवस फुकट गेला असता, कधी नेटवर्क नाही मिळालं असतं किंवा प्राण्यांची भीती होती तसं. जर कोणाचे डोळेच दिसत नाहीये आणि तो आपल्याशी बोलतोय, बापरे. म्हणजे असं ते अंडरटेकर कसं करायचं तो WWE कळलं ना तुला, असे डोळे वर करतो जेव्हा आपण, तसं ते मला दिसत होतं. आणि मला असं आधी वाटलं की मलाच दिसतंय का असं, पण नंतर ते गणेशचं जसं एक्सप्रेशन्स होते मग मला कळलं की ह्याला पण तेच दिसतं. सो आपण ह्याच्यातून काय शिकू शकतो की आपण कुठेही लाँग राईडला वगैरे जातो किंवा लाँग ड्राईव्हला जातो, फॅमिली असते सोबत कारमध्ये, बाईकवर तुम्ही एकटे दुकटे जण असाल, रात्र झाली तर एखाद्या माणसाला रस्ता विचारताना त्या माणसाच्या वाईब्स पण ओळखा की तो खरंच तुम्हाला बरोबर रस्ता दाखवतो आहे की ते काहीतरी वेगळंच आहे किंवा तुम्ही त्या जाळ्यात अडकलात. तिथे थोडा अवेअरनेस आपला राहिला पाहिजे. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून शिकता येतं. आणि भाई खूप भीती वाटते. म्हणजे जसं तू बोलते ना, मला आठवते 1 वर्ष आधी आम्ही गावी जात होतो आणि आम्ही जनरली सकाळी लवकर निघतो, पण त्यावेळी मी रात्री गेलो. ठीक आहे, तर आम्ही एक गाडी केली आणि ते ड्रायव्हर काका आम्हाला घ्यायला आलेले आणि आम्ही लवकरच जाणार होतो, म्हणजे 5च्या दरम्यान वगैरे. पण त्यांना येता येता खूप लेट झालं, ते 10 वाजता आले, त्यांचं काही काम आलं वगैरे. तर आम्हाला आमच्या गावी जाता आता 1-2 वाजले होते आणि माझं गाव कुठे, माणगाव तालुका, तर तिथे आहे. तर 5-6 तास जास्तीत जास्त. मॅक्स, हां, जास्तीत जास्त. तर आम्ही 2-3च्या दरम्यान मी रोहा तिथे होतो आणि तिकडून त्यांनी एक शॉर्टकट घेतला. ते आले, ते होते UP साईडचे, इंदापूर मार्गे आतून गेलं. हा आतून गेलो, रोहा मार्गे आपण बोलतो ना त्या साईडून. आता मला ते रस्ता एवढा माहिती नाही, पण ते रोहा तेवढं माहिती शॉर्टकट आहे. आहे. हां, शॉर्टकट आहे. तर त्यांनी गुगल मॅपवरच ते चालले होते आणि एक रस्ता लागला आणि तो रस्ता संपत नाही भाई. आणि एवढी, कारण तिथे ना लाईट आहे ना काय आहे, समोर गाडी नाही आहे. हां, आणि तो ते पण माणगाव निजामपूरला बाहेर पडतो. आणि तो संपतच नाही आहे. समोर ना आम्हाला गाडी दिसत आहे ना काय दिसत आहेत आणि गुगल मॅपच्या हिशोबानेच आम्ही चालतो आहे. आणि थोडा टाईम झाला आणि तो हनुमान चालीसा बडबडायला लागला. आम्ही जे घाबरलो, बोला बापरे, हा त्याला तर कदाचित content काहीतरी आहे. फील झालं असेल. त्याला त्या लोकांना फील झालं आणि त्यावेळी तो काय नाही, तो अरे कुछ नाही असं करत होता. आणि जसं जेव्हा मला दिसायला लागलं ना, मी रोह्यात पोचलो ना, बरं. तेव्हा तो बोला अरे बाबा, जीवाला, आणि तो खुश झाला. पण खूप डेंजर वाटतं भाई रात्रीच्या वेळी रस्ता, किंवा तुम्ही तर जंगलात फिरता, तर ते खूपच डेंजरस असं, म्हणजे भीती आहे खूप तिथे. पण मजा आली. थँक्यू सो मच सुबोधभाई. मंडळी, तुम्हाला गोष्टी कशा वाटल्या, सुबोधच्या स्टोरीज कशा वाटल्या, नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही त्यालाही फॉलो करू शकता. तुम्ही त्याच्या ट्रेकिंगमध्येही त्याला जॉईन करू शकता. ते लोक मध्ये त्याचे कॅम्प्स झाले, ट्रेक झाले, असे वेगवेगळे पिकनिक्स बोलू शकतो आपण, टूर सुद्धा. टूर्स हे अरेंज करत असतात आणि खूप भारी भारी ठिकाणी करतात. तर नक्की तुम्ही त्यांच्या पेजला चेकआउट करा आणि आपण भेटूया अशाच एका एपिसोडमध्ये. तुम्हाला जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला असेल, तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया. बाय बाय, काळजी घ्या.